VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. मेरे मन तू कर ले साधन भजन, मेरे मन तू कर ले साधन भजन, होगा सफल तब ये जीवन, होगा सफल तब ये जीवन, ये जीवन मेरे मन तू कर ले साधन भजन, मेरे मन तू कर ले साधन भजन, साधन भजन, साधन भजन. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनिता पिंपळखरे उपाध्याय आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला तुमचे खूप खूप आभार मानते. आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही प्रचंड प्रतिसाद देत आहात. आजही गुरुदेव मिलिंदनाथ आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार दादा. मागच्या वेळी तुम्ही तुमच्या काकांबद्दलची घटना आम्हाला सांगितली, हो, ज्यामुळे तुमच्या बालपणी तुमच्यावर आध्यात्मिक संस्कार झाले. त्या काका आणि आजीबद्दल आम्हाला अजून ऐकायला आवडेल. नक्कीच. आजी आणि काका म्हणजे एकच भुकतो, म्हणजे एकाच वेळेला जेवायचं. पूर्वीची लोक या बाबतीमध्ये खूप काटेकोर असायची की बाहेरचं अन्न खायचं नाही, है ना, परान्न वर्ज्य असायचं आणि ताटात जेवढं वाढलं तेवढंच खायचं, एक्स्ट्राचं काही मागायचं नाही, खायचं नाही, असं दीक्षा घेतल्यापासून त्यांनी ठरवलं. आणि बाकीचा दिवस पूर्ण उपवास करायचा, फास्टिंग ज्याला आज आपण म्हणतो तसं ते करायचे. आणि निम्मा महिना तर वेगवेगळ्या उपासांमध्ये जायचा, व्रतांमध्ये. हो हो हो, पाळणारे लोकांचं. आणि हे साधना आणि दत्त जयंतीचा खूप मोठा कार्यक्रम आमच्याकडे व्हायचा, खूप लोक यायची. अशा वातावरणामध्ये मी लहानाचा मोठा होत असताना पण मला ती जाणीव होती की अरे हे असं होतंय, है ना. मुलं जनरली बघतात, विसरून जातात, पण मला ते हे बारीक बारीक प्रसंग लक्षात राहायचे. माझ्या काकांनी सांगितलेला एक प्रसंग सांगतो की त्यांनी नंतर माझ्या आजीची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांनी संन्यस्त राहून सुद्धा घर सोडलेलं नव्हतं, पण तो वेगवेगळ्या ठिकाणांना जाऊन चारधाम आणि इकडे तिकडे जायचा तो दरवर्षी. पण आजी जेव्हा गेली माझी, त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये त्यांनी त्याचं सगळं गुंडाळला गाशा आणि मग त्यांनी त्रिदंडी संन्यास घेतला, म्हणजे स्वतःच श्राद्ध घातलं आणि पूर्णपणे संन्यासी झाला तो. या घराण्याची त्याचा संबंध संपला, परमेश्वराची संबंध असं त्यांनी केलं. आणि मग तो या घरातनं बाहेर पडला. मग त्याचा त्या आश्रम त्याच्या लोकांनी स्थापन केला, साधकांनी, आणि तिथे तो राहिला, कोल्हापूर, गुजरात आणि कुठे कुठे. तर तो काका साधनेतले प्रचंड अनुभव त्याचे आहेत जे मला माहिती आहेत. त्यातला एक अनुभव सांगतो की तो चारधामला गेला होता आणि हिमालयामध्ये जेव्हा तो गेला, केदारनाथचीच गोष्ट, सगळेजण दर्शन घेतलं आणि खाली आले. तो थांबला तिथे आणि तो म्हणला मला पुढे जायचंय. तर तो पहाडांच्या दिशेने निघाला. सगळं बर्फाळ प्रदेशच होता तो. आणि चालता चालता तो खूप पुढे गेला निघून.
एक अत्यंत थंड पाण्याचं तळं होतं, बाकी सगळं गोठलेलंच होतं. आणि त्याला तहान लागली, चक्कर यायला लागली आणि तो तळ्याच्या तिथेच थांबला. तेवढ्यात 2 जण आले आणि ते म्हणले, तुम्ही कुठे चालला आहात? तर ते म्हणले, मी पुढे जर तिकडे कुठे परमेश्वर भेटणार असेल किंवा तिकडे जे साधना करणारे अदृश्य साधू आणि त्यांचं जे जगत आहे तिकडे मला जायचंय, संन्याशांचं. तर ते म्हणले, नाही, आत्ता तुझी साधना त्या स्तराची झालेली नाही, म्हणून तुला आत्ता तिथे प्रवेश नाही. तू जायचा प्रयत्न केलास तरी तू भूलभुल्यात अडकशील आणि तू तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. तर ते म्हणले, तुला तहान लागली आहे असं आम्हाला दिसतंय. तर त्यांनी त्यांचं लाकडी ओगराळं काढलं हातातलं आणि तळ्यामधलं पाणी दिलं. तर काका म्हणलं, बर्फाचं पाणी आहे, हे मी कसं पिणार? तर ते काढलं तर त्याच्यातनं हलक्या वाफा येत होत्या आणि ते पाणी प्यायलं तर कोमटसं गरम पाणी होतं. त्यांनी त्याला सांगितलं, आता इथून असा जा, वाटेने उजवीकडे वळालास की तुला तुझा जिथे तुम्ही थांबलात तो मार्ग तुला सापडेल. आणि तो म्हणला, मी उठून उभा राहून धन्यवाद म्हणेपर्यंत ते उडत उडत निघून गेले. आता माझा काका सुद्धा असा काही इलॉजिकली गोष्टी सांगणारा किंवा हे नव्हता. अत्यंत लॉजिकल माणूस, शिकलेला माणूस आणि आध्यात्मिक सगळा अभ्यास केलेला माणूस, विज्ञाननिष्ठ माणूस. पण तो म्हणला, माझ्या डोळ्यांनी मी ते माणसं ही उडत उडत निघून गेलेली बघितली आणि मी काही क्षण मी स्तिमित झालो. मग घाबरलो की हे सगळं मी बघतोय खरं आहे खोटं काय आहे. मग म्हटला की मी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर झपाझप चालत गेलो आणि डावीकडे वळालो आणि जसं काय चित्र बदललं आणि मी चाललो होतो, हे सगळं मागचं गायब झालं. जिथे होतो तिथून मी काही किलोमीटर चालत यायला पाहिजे होतं, पण मी असा गेलो, उजवीकडे वळालो, मी मागे वळून बघतो तर हे सगळं गेलं होतं. कारण मला आश्चर्य काय वाटलं, मी आधी वळालो तर मला काही अंतरावरती मी जिथे उतरलो होतो तो सगळा भाग दिसायला लागला आणि मी म्हणलं, एवढंच तर चालत मी आलो आहे आणि मला लगेच कसा हा भाग दिसला आणि मी इतक्या वेळ चालत होतो, मी भटकलो होतो, मला सापडतच नव्हतं. म्हणून मी मागे वळून बघितलं तर ते मागचं गायब झालेलं होतं. सगळेजण मला शोधतच होते की हा कुठे अजून का नाही आला. आणि मी खाली आल्याला मला प्रचंड ताप भरला, आजारी पडलो. नंतर मी शांत झालो. साधनेमध्ये मला दत्त महाराजांनी हे सांगितलं की तू आला होतास पण आत्ता तुझी वेळ नाही, तुझी वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी घडतील. आणि मग मी तो प्रवास पुढे, हे तरुणपणामधली गोष्ट आहे की 30-35 वय असेल त्यांचं त्यावेळेच्या. अशा अनेक घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. तर हा सगळा प्रवास मी त्यांच्याकडनं ऐकलेला आहे लहानपणी, आध्यात्मिक, आणि बघितलेला आहे. हा सगळा प्रवास चालू असताना 10वी पर्यंत आध्यात्मिक बैठक माझीही हळूहळू घडत होती आणि हे सगळे संस्कार माझ्यावरती होत होते. तर छान दिवस होते ते. मस्त वाटलं ऐकायला या सगळ्याच. कसं असतं की ते तेव्हा आपल्याला ते चमत्कार वाटतात पण ते प्रत्यक्ष होत असतात, नाही का? असं 2 माणसांनी येऊन भेटणं आणि मार्गदर्शन करणं एका प्रकारे. हो, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण त्याच्याकडे चमत्कार म्हणून बघतो, आपण आश्चर्यचकित होतो. अरे असं घडलं असेल तर आपल्याला पण बघायला मिळेल का, आपल्या बाबतीत काही चमत्कार होईल का वगैरे, अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. पण जेव्हा अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडतात तेव्हा जाणवतं की हे चमत्कार असं आपण म्हणतो ती कृपाच आहे. कृपा आहे, ती काही कारणासाठी घडलेली आहे. चमत्कार, कार म्हणजे होणे, घडणे, चमत म्हणजे क्षणात चमकून जाणे. जशी बिजली चमकते, क्षणामध्ये दिसते, आकार दिसतो, त्याचं चमकणं दिसतं आणि ती नष्ट होते. तसंच हा चमत्कार आहे की क्षणात घडून जातं, आपल्याला कळत नाही आणि नंतर लक्षात येतं की रे असं घडलं होतं. आणि ते रेग्युलर घडत नसतं म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो. आणि विज्ञानाच्या पातळीवरती ते प्रूव्ह करता येत नाही की त्याचं काही वैज्ञानिक समीकरण मांडता येत नाही, म्हणून मग ते अरे खोटं असेल किंवा वाढवून चढवून सांगितलं असेल किंवा असं कसं होत असेल किंवा असं होणं शक्यच नाही, अशा प्रतिक्रिया त्याच्यात आपल्याला येऊ शकतात. तसं पाहायला गेलं तर मग विज्ञान हे अध्यात्मापुढे थोडं तोकडंच पडतं असं म्हणायला पाहिजे का, की काही मोजून मापून होणाऱ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त पण अनेक गोष्टी असतात. हो, प्रत्येक गोष्टीची आपली एक जागा आहे, तशी विज्ञानाची एक स्वतःची जागा आहे, त्याची कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी आहे. भौतिक जगतामध्ये विज्ञान इज डुईंग मिरॅकल्स आहे की नाही. आपण बघतो आहोत की जशी प्रगती होती, आता आपण AI पर्यंत पोहोचलो आहोत. तर विज्ञान किंवा ते जे शोध लावणं आहे भौतिक जगतामध्ये ते अद्भुतच आहे. अध्यात्मामध्ये विज्ञानाला विशिष्ट प्रकारचं ज्ञान, विज्ञानाची फोड जर आपण केली तर विशिष्ट प्रकारचं ज्ञान म्हणजे विज्ञान. बरोबर. तर ते माणसाच्या भौतिक जगतामध्ये जगण्याला सुखदायक करण्यासाठी म्हणून ते ज्ञान वापरलं जातं.
विशिष्ट प्रकारचं. म्हणजे आता AI आलेलं आहे तर ते विशिष्ट ज्ञान आहे, ते विशिष्ट प्रकाराने वापरलं तर आपल्याला त्याच्यापासून सुख मिळतो किंवा कम्फर्ट मिळतो. पंखे असतील, AC असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आपण इलेक्ट्रॉनिक वापरतो तो पण विज्ञानातलाच एक शोध आहे. इलेक्ट्रिसिटी हा जो लागलेला शोध आहे, टेलिफोनचा आहे. तर विज्ञानाने हे का शोधलं? कारण डिस्टन्सवरनं एकमेकांशी बोलायचं असेल तर आपल्याला काहीतरी अशी गोष्ट पाहिजे ह्याचा विचार केला. ते विशिष्ट ज्ञान त्याच्या आतमध्ये त्यांनी जागृत झालं. ते एक तपच आहे. एखादा सायंटिस्ट जेव्हा सतत त्याच्यावर समर्पित असतो, फोकस करतो, तर करता करता आतमध्येच ते ज्ञान जागृत होतं आणि मग ते सामान्य माणसापर्यंत टेलिफोन म्हणून पोचतं, मग पेजर म्हणून पोचलं आणि आज मोबाईल म्हणजे घराघरामध्ये आपल्याकडे सहजपणे विज्ञान पोचलेलं आहे. तसंच प्रकाशाच्या बाबतीत म्हणजे लाईटच्या बाबतीमध्ये सुद्धा की अंधार झाल्यानंतर सगळं काम ठप्प होतं किंवा त्याला लिमिटेशन्स येतात. तर लिमिटेशन्स न यावी आणि अंधारातही काम करता यावं यासाठी काहीतरी अशी मोठी गोष्ट पाहिजे की जी सतत चालू राहील आणि ती वाऱ्याने विझणार नाही किंवा ती गरम होणार नाही किंवा आग लागणार नाही, अशी काहीतरी गोष्ट पाहिजे. या विचारातनं आलेला लाईटचा शोध आहे. असे बरेच शोध आहेत. तर विज्ञान हे भौतिक जगतामध्ये माणसाला सुख देणारं किंवा कम्फर्ट देण्यासाठी म्हणून निर्माण झालेलं आहे. हे सगळं ॲडव्हान्स होता होता आज आपण बघतो आहोत की सहजपणाने आपण कम्युनिकेशन लांबपर्यंत करू शकतो, दुसऱ्या देशांपर्यंत. तर विज्ञान हे अशा पद्धतीने सोयी सुविधा निर्माण करतं आणि आपल्याला सुख देण्याचं, कम्फर्ट देण्याचं काम करतं. त्याचा डिसॲडव्हान्टेज हा आहे की माणूस त्याच्यावर डिपेंड जेवढा जास्त होईल तेवढा तो जास्त आळशी होतो, तो हातबल होतो. याच्यात विज्ञानाची काही चूक नाही, कारण ते वापरायचं कसं तर माणूस त्याचा खूप वेळेला चुकीच्या पद्धतीनेच वापर करतो. तर विज्ञान हे भौतिक गोष्टींसाठी आहे आणि पराविज्ञान म्हणजे विज्ञानाच्या पलीकडे आहे ते अध्यात्म. तर अध्यात्म विज्ञानात पण आहे आणि विज्ञानाला पुढे राहतं, ते व्यापलेलं आहे आणि अनंत आहे. विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू झालं असं म्हणतो, पण विज्ञान हा अध्यात्माचाच एक भाग आहे. वैज्ञानिकांची संकल्पना भौतिक आत्ता आहे, ती माणसाची परमसुखाची कल्पना जी आहे ती म्हणजे परमतत्वाला जाऊन मिळणे. सायन्स इज इव्हॉल्विंग आपण असं म्हणतो. अध्यात्म हे इट इज इव्हॉल्व्ड म्हणजे त्याच्या अस्तित्वापासूनच ते इव्हॉल्व्ड हीच आहे, परिपूर्णता आहे. माणसाला परिपूर्ण सुख तो शोधतोय आणि त्यासाठी विज्ञानाचा आधार घेतोय, त्याचा फायदा उचलतोय. पण त्याच्याने तो सुखी किंवा शांत होत नाही किंवा काही काळापुरता होतो, म्हणून त्याचा प्रवास चाललाय, म्हणून इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस. तर हे विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचा अभ्यास करणे आणि त्याच्यातून परमतत्वापर्यंत जाण्याची प्रोसेस ही मला माझ्या लहानपणाच्या संपूर्ण प्रवासामध्ये या सगळ्या अनुभवातनं आणि या कथनामधनं माझ्या घरातल्या लोकांच्या माझ्यापर्यंत पोहोचली. माझं सौभाग्य. खरं तर आमचंही सौभाग्य आहे की तुमचा हा विलक्षण प्रवास आम्हालाही अनुभवायला मिळतोय आणि समृद्ध करतोय. श्रोते हो, आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. श्रोते हो, आमच्या सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कामाला आपणही आर्थिक हातभार लावू शकता. त्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. विशेष आभार अश्विनी चावरे, अनघा काळे. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.